माजी आमदार प्रशांत परिचारक विधानसभेला तुतारी घेणार का हातात? कार्यकर्ते तुतारी प्रेमात, इच्छुकांची धाकधूक वाढली। सोलापूर लोकसभेच्या निकालामुळे शहर व जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलली आहे। जनतेने सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना डावलून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिले। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून 45,423 मतांचे लीड महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मिळाल्याने राजकारणाचा रंग बदलून गेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी सुद्धा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची तुतारी हातात घेत पंढरपूर मंगळवेढ्यातून निवडणूक लढवावी अशी सर्वसामान्य लोकांमधून प्रतिक्रिया उमटत आहे। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो। नुकत्याच झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघातून 45,423 इतके लीड काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मिळाले। शेतकरी व मराठा समाज हा भाजपवर नाराज असल्याचा फटका या निवडणुकीत दिसून आला। त्यामुळे या मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली दिसून येते। यातूनच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी तुतारी हातात घ्यावी असा सूर जनमानसातून उमटू लागला आहे। माढा व लोकसभा सोलापूर मतदारसंघातील भाजपचे वर्चस्व कमी झालंय। या लोकसभा मतदारसंघातील आमदारांमध्ये धाकधूक वाढलेली आहे। त्यामुळे विधानसभेच्या इच्छुकांनी राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते प्रणव परिचारक यांनी भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। यानंतर राजकीय चर्चा सुद्धा घडून आल्याचं सूत्रांकडून समजत आहे।